श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमच्या मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 2023 आपलं वर्ष संपून 2024 नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर नवीन वर्षामध्ये आपल्याला स्वामींची 5 मिनिट सेवा करायची आहे. म्हणजे दिवसातून फक्त आपल्याला 5 मिनिट काढून स्वामींची सेवा करायची. ती सेवा कशी करायची आहे या सर्व प्रश्नांसाठी माझा हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं 2023 आपल्या नशिबानुसार चांगलं गेलं असेल किंवा आपण स्वामी सेवा करतो म्हणून आपण अडचणीला मात करत करत 2023 घातलं असेल. पण 2024 आपल्याला खूप चांगलं घालायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये जी प्रगती होत नाही, आपली आर्थिक परिस्थिती असो किंवा कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी निघून जाव्या यासाठी आपल्याला फक्त स्वामींची 5 मिनिट स्वामींची सेवा करायची. आता ती सेवा कशी करायची आहे? आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर संकट किंवा कष्ट करत असतो. म्हणजे संकटाला आपण मात करत असतो. आपण काम करतो पण कामाला आपल्या यशच येत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यांचं तसं असतं. खूप काम करतात आपल्या संसारासाठी. दिवस रात्र आपण कष्ट करतो. दिवस रात्र आपण एक दिवस गेला की दुसऱ्या दिवशी काहीतरी कामासाठी विचार करत असतो. पण आपण काम करतो पण ती जी पैसा येतो घरामध्ये ते लगेच हे होऊन जातो. म्हणजे आपल्याला सेविंग करायची असते. आपण विचार करतो की पुढच्यांसाठी तो पैसा कामी यावा यासाठी आपण खूप गोष्टी करतो. पण जशी नशिबाला आपल्या स्वामींची जर साथ असली तर आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणीवर मात होऊ शकते. ह्या लक्षात ठेवा आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात करा. तुम्ही जर स्वामींची सेवा करत नसाल तर नवीन वर्षापासून संकल्पयुक्त तुम्ही स्वामींची सेवा करा. तुमच्या सर्व अडचणीवर मात नक्की होणार. तर फक्त आपल्याला, आता तुम्ही खूप जण महिला असो किंवा पुरुष जॉबला जातात. म्हणजे जॉबला गेल्यामुळं कसं स्वामींची सेवा करायला आपल्याला वेळ नसतो. म्हणजे आपल्याला अर्धा 1 ताससुद्धा काढायला टाईम नसतो. फक्त 5 मिनिट आपल्याला सेवा करायची. म्हणजे ज्यावेळेस आपण झोपतो, म्हणजे रात्री झोपल्या किंवा दुपारी जर तुम्ही झोपलात तर फक्त झोपत असताना स्वामींचं नाव घेऊन झोपायचं आहे. ही रोजच्या रोज करायचं आहे. असं नाही आहे की फक्त एका दिवशी. रोजच्या रोज एक सवय किंवा आपल्याला देवाचं नामस्मरण करूनच झोपायचं हे लक्षात ठेवा. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप म्हणत तुम्ही झोपा. ही एक तुम्हाला गोष्ट करायची आहे. ज्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडणार आहेत, म्हणजे तुम्ही कामाला जात आहात किंवा काहीतरी आणण्यासाठी जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल किंवा गावाला जर जात असाल तर तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोसमोर एकदा मुजरा करायचा आहे आणि नंतर तुम्हाला बाहेर जायचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे विनंती करा किंवा तुम्ही सांगा की मी जात आहे म्हणून. जे कामासाठी जात आहात ते काम माझं यशस्वी होऊ असं म्हणून तुम्ही जावा. ते कामाला खरंच यश येणार आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही ही गोष्ट पण करा. ज्यावेळेस बाहेर जायला तर देवाच्या पाया पडून. आता कसं असतं, सवय लागली की सवय लागते. आता माझे जे मिस्टर आहेत त्यांना एक सवय लागली. ते आता दररोजचं देवाच्या पाया पडतात आणि मग ऑफिसला जातात. म्हणजे मी मागं लागते म्हणून, म्हणजे त्यांना काही सवय आहे म्हणून नाही. त्या देवांच्या बाबतीत कोणाला नाही म्हणत नाहीत. जेवढ्या गोष्टी करायच्या तेवढ्या गोष्टी मला करू देतात किंवा घरच्यांना करू देतात. ते कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत. पण त्यांनीसुद्धा स्वतःला सवय लावली. कारण की आता आमची मुलगी म्हणजे आराध्या, तिला पण सवय लागते म्हणून ती स्वतः सकाळी आंघोळ झाल्यानंतर दिवाबत्ती करणं त्यांच्याकडेच असतं. म्हणजे सकाळचं काम त्यांच्याकडेच आहे ते. आणि ते नंतर पाया पडतात आणि मग घराच्या बाहेर पडतात. म्हणजे एक सवय आम्ही लावून घेतली किंवा लावायलाच. कारण की आमच्यामुळं आमची जी पुढची पिढी आहे, म्हणजे आमची जी मुलगी आहे तिला पण ती सवय लागावी. मग ती पण तिच्या पप्पासोबत बसती. त्यांच्यासोबत जसं त्यांनी करतात तसं ती करते. म्हणजे आपण जे करतो ते आपली मुलं करत असतात. हे पण लक्षात ठेवा. जर आपण त्यांना चांगले संस्कार द्यायचे म्हणल्यानंतर सुरुवात लहानपणापासूनच असते. मोठे झाले की संस्कार आपल्याला करता येणार नाहीत. तर एक सवय त्यांनी लावलेली आहे. ती सवय तिनं पण लावते. तिनं पण सकाळ सकाळी त्यांच्यासोबत आरती घेते, हाता मारते. म्हणजे सगळ्या गोष्टी समजतात तिला. आता मुजरा कर म्हणलं की तिला बी समजतं की मुजरा कसा करायचा. मुजरा म्हणजे तिनं डोकं ठेवती. पण तिला पण समजलं की मुजरा म्हणलं की काय करायचं. किंवा स्वामी कुठे आहेत म्हणलं की तिनं स्वामींकडे बोट करून दाखवते की हे स्वामी आहेत म्हणून. म्हणजे इतक्या गोष्टी असतात ज्या आपल्या हातामध्ये आहेत. आणि सत्यनारायणची पूजा आता मी 7 दिवसाचा संकल्पयुक्त करत आहे. तर त्या ठिकाणी माहिती का, तिनं आता जी सत्यनारायणची पूजा मांडली आहे त्या ठिकाणी ती काय करते, आता रात्री म्हणजे मी ज्या टायमिंगला आपण दिवाबत्ती करतो त्या टायमिंगला अध्याय वाचायले, तर त्याच वेळेस तिनं पण माझ्या साईडला बसते. आणि मी हातामध्ये ग्रंथ घेतला की तिनं पण दुसऱ्या हातामध्ये ग्रंथ घेते आणि पानं इकडले तिकडं करते. आणि पुन्हा आम्ही आरती करत असताना पण तिनं हात, म्हणजे जर आपण टाळ्या वाजवल्या की तिनं टाळ्या वाजवते. म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो ते मुलं करतात. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जर संस्कार आपल्या मुलांना करायचे म्हणल्यानंतर आपल्या हातामध्ये आहे. मग सकाळी तिच्या पप्पांनी काय केलं, सकाळी उंबऱ्यावर पाय पडला. म्हणजे त्यांचा पाय पडला. तर मी म्हणलं आज का केलात, म्हणजे त्या ठिकाणी मी पूजा केलेली आहे आणि तुम्ही पाय दिलात. तर त्यांनी काय केलं, मग डबल पाया पडले. म्हणजे असं हात
आपण जसं करतो तसं हात असा हे केला, तर नंतर तिनं काय केली, तिनं तिच्या पप्पाला बाय करेपर्यंत गेली, बाय केलं आणि मध्ये आल्यानंतर तिनं पण त्या उंबऱ्याला असं म्हणजे जसं त्यांनी हात जोडले तसं तिनं पण हात जोडली. म्हणजे मला हे त्या ठिकाणी समजले की हां बाबा, आपण जे करतो ते मुलं करतात. मग म्हणजे सकाळी तिनं त्या उंबऱ्याला ज्यावेळेस म्हणजे तिनं असं पाया पडून ती मध्ये आली घरामध्ये. मला पण इतकं आश्चर्यचकित वाटलं की बस. पण जसं आपण करतो तसं मुलं करतात हे सांगायचा उद्देश होता. पहिली गोष्ट म्हणजे आपण झोपायच्या वेळेस आपल्याला स्वामींचं नामस्मरण करून झोपायचं आहे. सकाळी ज्यावेळेस उठलात त्यावेळेस दिवाबत्ती करून मुजरा करून तुम्ही स्वयंपाक करायला लागा. म्हणजे एक सवय लावा आणि खरंच तुम्ही आयुष्यामध्ये फरक बघा. आता आपल्या मनावर ठेवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही मांसाहार करू नका, तुम्ही चिकन किंवा मटण जर खात असताल तुम्ही खावा, असं मी म्हणत नाही आहे तुम्ही खाऊ नका. आपण स्वामी भक्त आहात म्हणजे खाल्लं पाहिजे किंवा नाही खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला सेवा करायची त्यावेळेस सेवा करायची आहे. ज्या गोष्टी पाळायच्यात, गुरुवारी आपल्याला खायचंच नाही आहे हे लक्षात ठेवल्यानंतर आपण गुरुवारी बनवत नाहीत, कारण की आपले गुरु आहेत स्वामी. तर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याला रात्री झोपत असताना स्वामींचं नामस्मरण करून झोपायचं आहे. कुठे जात असताना आपल्याला मुजरा करून आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण सकाळी उठलात त्यावेळेस आपल्याला मुजरा करून स्वयंपाकाला लागायचं. दिवाबत्ती म्हणजे दिवा लावायचा आणि स्वयंपाकाला लागायचं. नंतर स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. ते झाल्यानंतर आपण सकाळी स्वयंपाक करत असताना दिवा लावल्यानंतर एकदा नामस्मरण करून ज्यावेळेस स्वयंपाकाला लागतो, नामस्मरणामध्येच स्वयंपाक जर केला तर त्या स्वयंपाकाला पण चव येते. म्हणजे काहीतरी आपल्या वाईट गोष्टी ज्या जाणार आहेत त्या चांगल्या गोष्टी जाणार आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टीला चांगलंपणा येतो. म्हणजे आपण ज्यावेळेस ऑफिसमध्ये ते टिफिन खातो त्यावेळेस पण चांगलं होणार आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या नामस्मरणाची शक्ती गेलेली असते. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपण ज्यावेळेस ऑफिसला जातो आपल्या मनामध्ये जर स्वामी असणं गरजेचंच आहे, पण आपल्यासोबत पण असावे. जर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये छोटंसं स्वामींचा जे फोटो आहे ते जर ठेवला तर ज्यावेळेस आपण उघडतो त्यावेळेस आपल्याला नामस्मरण लगेच येतो. श्री स्वामी समर्थ आपण म्हणतो. म्हणून मी सांगते, जर तुमच्याकडे पॉकेट असेल, पर्स असेल, आता आपले 4 दिवस शिवाशिव होऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुमची शिवाशिव होणार नाही. आता पुरुषांच्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, त्यांनी त्यांच्या आयुष्यभर बी त्यांच्या पॉकेटामध्ये जर स्वामींचा फोटो ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस उघडतो ते पॉकेट त्यावेळेस आपण नामस्मरण करून उघडतो. आपल्याला एखादं कार्य करत असताना त्या फोटोला बघून आपण बाहेर म्हणजे कार्य करत असतो. म्हणजे पैसे ज्यावेळेस आपण त्या पॉकेटातून बाहेर काढतो त्यावेळेस आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो, आपण नामस्मरण करतो आणि त्या टायमिंगला ते पैसे देतो. म्हणजे या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच सगळ्या गोष्टीच्या नामस्मरण आहे, त्याच्यातच शक्ती आहे हे लक्षात ठेवा. पण आपल्याला काय होतं, आपण इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला 5 मिनिट काढणं होत नाही आहे. कोणालाच आपल्यासाठी स्वतःसाठीच 5 मिनिट काढणं होत नाही आहे. तर तुम्ही कळकळून मी सांगते की नवीन वर्षाची सुरुवात जर करणार असाल तर फक्त 5 मिनिटाची सेवा करायची आहे. किंवा तुम्हाला मी म्हणत नाही की गुरुवारी तुम्ही 11 माळी जप करत असाल तर दररोजची 1 माळ का विना तुम्ही जप करा. म्हणजे नवीन वर्षाची तुम्ही सवय लावा की 1 माळ जप झालाच पाहिजे. सकाळी करा, संध्याकाळी करा, झोपायच्या आधी करा, कधी पण करा, पण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपाची 1 माळ नक्की करा. आता मी दररोज 1 माळ जप करत आहे, तर तुम्हालाही मी सांगत आहे की आपण कुठे गेला त्यानंतर होत नाही, आपल्या मनामध्ये स्वामींचं नामस्मरण ठेवायचं. म्हणजे झोपत असताना मी सांगितले की नामस्मरण करून झोपा, काहीतरी फरक तुम्हाला जाणवेल. आणि आयुष्यामध्ये जर आपलं नशिबात काहीतरी बदलून घ्यायचं असेल तर आपलं आयुष्य बदलणारच आहे. आपण स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण करतो तर आपण स्वामी चरित्राची नित्य सेवा करतो, तसंच 1 माळ जप आपल्याला रोजच्या रोज करणं गरजेचंच आहे. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही स्वामी चरित्राचे एक पारायण करा, तुमच्या परीनुसार तुम्ही करू शकता. तुम्ही नामस्मरण जर केलं, मनातून केलं तर त्या एवढंच म्हणजे आपल्याला फळ कोणतंच नाही आहे. नामस्मरणाला जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती कोणत्याच गोष्टीमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. नामस्मरण नवीन वर्षापासून सुरुवात करा. तुम्हाला झोपताना म्हणायचं आहे, सकाळी उठला की नंतर करायचं. ज्यावेळेस आपण एखादं काम करतो त्यावेळेस आपल्याला नामस्मरण नक्की करायचं. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.